नेपाळवर नुकत्याच आलेल्या जलप्रलयानंतर आता आणखी एका मोठ्या संकटाची टांगती तलवार आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंटनुसार 47 हिमनद्या वितळण्याचा धोका आहे, ज्यामुळे नेपाळमध्ये विनाशकारी महाजलप्रलय येऊ शकतो. यापैकी अनेक हिमनद्या तिबेट सीमेवर आहेत, ज्यांचा धोका पूर्वेकडील डोंगराळ भागांना जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला. नेपाळमध्ये काल ग्लेशियर फुटल्यानं जलप्रलय आला, त्यामुळे नेपाळमधील घरदारं सर्व काही वाहून गेलं. या जलप्रलयात आतापर्यंत 160 लोकांचा मृत्यू झालाय, तसंच शेकडो लोक बेपत्ता आहेत. एवढ्या मोठ्या संकटातून नेपाळ सावरत असतानाच आणखी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येते. नेपाळवरील धोका अजूनही टळलेला नसल्याचं सांगण्यात आलंय. 47 हिमनद्यांचा नेपाळला संभाव्य धोका असल्याचं इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट आणि नेपाळ सरकारच्या संशोधकांनी म्हटलंय. कोणत्याही क्षणी हिमकडा तुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे नेपाळच्या नद्यांना विनाशकारी महापूर येऊ शकतो. या 47 हिमनद्यांपैकी 21 हिमनद्या एकट्या नेपाळमध्ये आहेत, तर 25 हिमनद्या या तिबेटमध्ये आहेत. विशेष म्हणजे या हिमनद्या तिबेटच्या सीमेवर आहेत. ज्या नद्या दक्षिणेकडून नेपाळमध्ये प्रवेश करतात त्या भागात या हिमनद्या आहेत. त्यामुळे नेपाळच्या खालच्या भागाला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. वेगानं वाहणाऱ्या, ढिगारा घेऊन वाहणाऱ्या हिमनद्या या सर्वाधिक खतरनाक असल्याचं संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP सांगितलेलं आहे. या नद्या धोकादायक असल्यानं त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही घरं जी आहेत ती वाहून गेलेली आहेत. नेपाळच्या रसुआ जिल्ह्यात भोटेकोशी नदीला काल सकाळी आलेल्या महापुरामुळे प्रचंड उद्ध्वस्त झालंय. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या वस्त्या आणि अनेक महत्त्वाच्या वस्तूंचं नुकसान झालंय, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. उत्तर नेपाळमधील भोटेकोशी नदीला बुधवारी सकाळी अचानक पूर आला, ज्यामुळे रसुआ जिल्ह्यातील अनेक नदीकाठच्या भागांना फटका बसलाय. प्रशासनानं अद्याप मृत्यू, जखमी आणि मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाहीये. स्थानिक अधिकारी, रहिवासी आणि सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेली प्राथमिक माहिती तसंच फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं दर्शवतायत. आतापर्यंत 13 मृतदेह सापडलेले असून बचाव आणि मदत कार्य सुरू झालेलं आहे. पूर आणि भूस्खलनामुळे तिमुरे येथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पाठवलेले हेलिकॉप्टर न उतरताच काठमांडूला परतले. पायलटनं सांगितलं की तिमुरे येथील स्थानिक हेलिपॅड पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्णपणे वाहून गेलं होतं, त्यामुळे उतरण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागा शिल्लक नव्हती. पूर आणि ढिगाऱ्यांमुळे संपूर्ण तिमुरे गाव आकाशातून जवळजवळ अदृश्य झाले होते.